आता बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। भाज्या 2% स्वस्त झाल्यामुळे शाकाहारी भोजन थाळी स्वस्त झाली आहे। अनेक महिन्यांनी भोजन थाळी स्वस्त झाल्याचं क्रिसिलच्या अहवालात नमूद करण्यात आले। लसणाची आवक कमी झाल्याने लसणाच्या दरात वाढ झाली आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी 100 क्विंटलची आवक होत असून मागणी त्यापेक्षा अधिक आहे आणि गेल्या दीड महिन्यापासून लसणाने चांगलीच उसळी घेतली आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आमटीतून लसूण गायब झालाय। पुणे बाजारात लोकल कांद्याची 16,000 आणि चिंचवड कांद्याची 14,000 क्विंटलची आवक झाली आहे। बाजार समितीमध्ये कांद्याची 58,000 क्विंटल आवक झाली असून यामध्ये कांद्याला 4,780 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर तसंच पुणे बाजारात हायब्रिड अर्जुन आणि 2,189 वाणांची आवक झालेली आहे। गव्हाला कमीत कमी 2,400 रुपयांपासून 2,800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 897 क्विंटल इतकी झाली असून सर्वसाधारण दर हा 2,075 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। सिल्लोड बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक 585 क्विंटल इतकी आवक झाली। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 505 क्विंटल झाली असून त्याला 950 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। तसंच पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक 400 क्विंटल आवक झाली असून त्याला 3,800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। नागपुरातील हिवाळी अधिवेशन फक्त एकाच आठवड्याचं असण्याची शक्यता आहे। 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची चर्चा आहे, तर 15 डिसेंबरला संपूर्ण सरकार नागपुरात दाखल होणार असल्याचं कळतंय। राज्य सरकारनं पुढील वर्ष 2025 साठीच्या शासकीय सुट्ट्यांची घोषणा केली आहे। पुढील वर्षात 24 शासकीय सुट्ट्या असणार आहेत, तर 30 मार्च रोजी गुढीपाडवा, दसरा 2 ऑक्टोबर, तर 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 52 ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। या तंत्राचा वापर करून वाहनांचा वेग मोजण्यात येत असून वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्यास कारवाई केली जाते। एआय कॅमेऱ्याच्या माध्यमातून एकदा सीट बेल्टची कारवाई होणार आहे। विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलाच आता कलाटणी मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि या छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। फॅशन स्ट्रीटला नवीन रूप देण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे। दुकानांची रचना बदलण्याबरोबरच खरेदीला येणाऱ्यांसाठी विविध सुविधा देखील दिल्या जाणार आहेत। त्यामुळे मेकओव्हर नंतर फॅशन स्ट्रीट मुंबईकरांना नव्या ढंगात आणि नव्या रूपात पाहायला मिळणार आहे। आचारसंहितेमध्ये अडकलेली बी फार्मसी आणि एम फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी अर्ज सादर करता येणार आहे। ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सलग 25 ते 28 वेळेला रेडिएशन घ्यावं लागतं। यासाठी किमान 5 ते 6 आठवडे लागतात। मात्र आता अवघ्या 5 दिवसात संपूर्ण 5 ते 6 आठवड्यांचा किरणोपचार घेणं शक्य झालंय। शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये याची सुरुवात झाली आहे। LIC कडून मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे। LIC गोल्डन जुबली स्कॉलरशिप स्कीम 2024 असं या योजनेचं नाव आहे। या अंतर्गत आर्थिक दुर्बल मुलांना मदत केली जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 22 डिसेंबर इतकी आहे। महाकुंभात भाविकांच्या सोयीसाठी 13,000 विशेष गाड्या धावणार आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय घेतला असून 2 कोटी प्रवाशांना रेल्वे प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे। चीन हा जगातला सर्वात मोठा स्टील उत्पादक देश आहे। एप्रिल-ऑक्टोबरच्या दरम्यान चीनने भारताला 1.7 दशलक्ष मेट्रिक टन स्टीलची निर्यात केली आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यात 35.4% वाढ झाली आहे। नागपूर शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तब्बल 20 तास शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाहीये आणि त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलं आहे। मुंबई पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मुंबई बाहेरील आणि महाराष्ट्र बाहेरील रुग्णांकडून शुल्क वसुली करण्याचा विचार पालिकेने केला होता। मात्र राजकीय विरोधामुळे हा विचार आता बारगळण्यात जमा आहे। त्यामुळे पालिका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे। फेंगल चक्रीवादळाचा मुंबईवरील प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। राज्यातील तापमानात एका दिवसात 4 अंशांनी घट झाल्याने बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे। थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे। मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढला असताना प्रदूषणाच्या पातळीमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे। गेल्या आठवड्यात अत्यंत खराब प्रवर्गात राहिलेल्या हवेचा दर्जा काहीसा सुधारलाय। मुंबईच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक म्हणून नोंद झाली आहे।
सकाळी संध्याकाळी पीक आवरच्या वेळी लोकलमध्ये सिग्नल बिघाडाच्या घटनांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात मध्य रेल्वेवर सिग्नल बिघाडाच्या 757 घटना घडल्या। मध्य रेल्वे प्रशासनानं गर्दीचं नियोजन करण्यासाठी काही रेल्वेगाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला। या संरचनेमुळे डबे वाढवण्यात आले असून प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सुमारे 2030 घरांच्या विजेत्यांपैकी 450 विजेत्यांनी घरं परत केलेली आहेत। मात्र या अर्जदारांना महिना उलटून गेला तरी अद्याप म्हाडानं अनामत रक्कम परत केलेली नाही। वसई, विरार, कल्याण आणि ठाण्यातील जमिनीच्या खरेदी विक्रीपासून नव्या इमारतींमधील घरं विकण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर विक्री नियोजनाला सुरुंग लागलाय। म्हाडाच्या 14,000 घरांची विक्री होत नसल्यानं या घरांना वाली कोण हा प्रश्न आहे। हिमोफिलियासारखा आजार झाल्यावर उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवड ठरतंय। वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना तात्काळ उपलब्ध होत असल्यानं रुग्ण सर्वसामान्य जीवन जगतायत। ठाणे, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर या महापालिका क्षेत्रांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणानं पाणी उचल क्षमता वाढवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे। नवीन पंप हाऊसच्या बांधकामाबरोबरच नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दहिसर ते मीरा रोड मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीमध्ये कारशेडसाठी 1400 झाडं कापावी लागणार आहेत आणि पर्यावरणप्रेमी तसंच पर्यावरण तज्ज्ञांनी इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध दर्शवलाय। उल्हासनगरमध्ये ईव्हीएम विरोधात वंचितनं स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। वंचितला मताधिक्यांची अपेक्षा असताना हवा तसा लीड मिळाला नाही असा आरोप देखील वंचितनं केला आहे। अलिबाग समुद्र किनाऱ्यावर आलेल्या तरुणांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पेण तालुक्यातील तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीमध्ये या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। बांगलादेशात हिंदू समाजातील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला आहे। स्वामी विवेकानंद चौकात मुक मोर्चा काढण्यात आला तर हिंदू समाजातील नागरिकांचं रक्षण करण्यासाठी हातात बॅनर धरून भारतीय नागरिकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला। वर्ध्यात बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळी वर्ध्यातील दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। बदलापूर स्टेशन परिसरात असलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे। या स्कायवॉकखालील काही भाग कोसळून पडलाय आणि या स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यानं मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त होते। वर्ध्याच्या हिंगणघाट येथे अवैधरित्या सुरू असलेल्या इलेक्ट्रिक गेम पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला। छापेमारीमध्ये 11 जणांना अटक करण्यात आली असून इलेक्ट्रिक मशीनसह 2,90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मागणीची दखल घेतली असून जळगावात 11 ठिकाणी सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत। सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर हमी दरानं कापूस खरेदी केला जाणार असल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय। जळगावात अचानक उकाडा वाढला होता आणि यानंतर आता जळगावचा पारा 18 अंशांवरून 11 अंशांवर आल्यानं गारठा वाढलाय। कापसाची निर्यात थांबल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात। भाववाढीतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही आपला माल घरात ठेवलाय तर शेतकऱ्यांच्या कापसाला 10,000 रुपयांचा दर देण्यात यावा अशी मागणी होती। जळगाव जिल्ह्यातील सातपुडा परिसर आणि आदिवासी भागांमध्ये किंवा शहरापासून दूर असलेल्या अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात असतो। जळगाव जिल्ह्यामध्ये 12 बोगस डॉक्टरांच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि त्यापैकी काही जणांवर कारवाई प्रस्तावित आहे तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भडगाव शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये गिरणा नदीपात्रातून जेसीबी मशीनद्वारे अवैध वाळूचं उत्खनन सुरू आहे। वलवाडी येथून एक अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलाय। दोन्ही वाहनं भडगाव शासकीय आयटीआय इथे जमा करण्यात आली आहे। प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या कुणाल नंदकिशोर सांखला आणि किरण राठोड यांच्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे। कुणाल सांखला याच्याकडून 9,050 रुपयांचा तर किरण राठोड याच्याकडून 4,800 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आलाय। जळगावात संतांची जगनाडे महाराजांच्या 400व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पारंपरिक वेशभूषा परिधान करत महिला भगिनींनी या भव्य मिरवणुकीमध्ये आपला सहभाग घेतला होता। आता एक सविस्तर बातमी। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका बसलाय। मनसेच्या मुंबईतील पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हातात शिवबंधन बांधलं। मुंबईतल्या घाटकोपरमधील मनसेचे माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर पक्षप्रवेश करत शिवबंधन बांधलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला हेतू आणि दिशा लागते ती काहीच नसल्याचं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. तुम्ही कोणत्या पक्षात आले त्या पक्षाबद्दल मला बोलायचं नाही, पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, ती काहीच नाहीये. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर मनसेकडून पलटवार करण्यात आला. स्वतः पक्ष स्थापन करणं म्हणजे काय असतं? जय पराजय कायम येत असतात, परंतु आयता पक्ष म्हणून तो न टिकवता येणं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपला हेतू काय, आपली दिशा काय, आपण लोकांना नक्की काय देतोय ह्याचा विचार बोलणाऱ्या व्यक्तींनी करायला पाहिजे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेवरती लक्ष केंद्रित केलंय आणि त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. महापालिका निवडणुकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न करू असा सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते आणि त्यामुळे राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. यावरून रामदास आठवले यांनी टोला लगावला. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची हवा गेली अशा शब्दात रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. राज यांना वाटायचं माझ्याशिवाय सत्ता येणार नाही, मात्र त्यांचं स्वप्न भंग झालं. त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदललाय असं ते म्हणाले. त्यांना महायुतीत घेण्यात काही फायदा नाही, मी असताना त्यांची काय गरज असा खोचक टोला त्यांनी लगावला. मला वाटतं की राज ठाकरेंची जी हवा आहे ती या निवडणुकीमध्ये गेलेली आहे. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण ती मतांमध्ये रूपांतरित होत नाही अशी टीका आठवलेंनी केली. महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही आहे, कारण त्यांची जी लाईन आहे ती हार्ड लाईन असल्यामुळे त्यांचा विशेष आपल्याला काही फायदा होणार नाही आहे आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे. विधानसभेत राज ठाकरेंनी 143 जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही. यावरून आठवलेंनी त्यांना निशाणा केल्याचं बघायला मिळतंय.